विठ्ठल आवडे प्रेम भाव। पैसा हा गौण विषय। पैशाच्या बाबतीत एखाद्याला जर गग्गा आला असेल तर तृतीय पंथातल्या माणसाला 8-8, 9-9 कोटीचे बंगले येत। मी एकदा ठाण्याला पाहिला बंगला, त्याला म्हणलं तुमचा व्यवसाय काय? काय नाही म्हणे, मी तृतीय पंथी आणि 6.5 कोटीचा बंगला। घरी येऊस तर मै बोलतीच बंद झाली। काय नसतंय, पैसा भगवंत कोणाला देईन कोणाला ठेवीन काय सांगता येत नसतो। याच्यावर श्रीमंत नसतं, माणसाचं अंतःकरण श्रीमंत असावा। विठ्ठला विठ्ठला तो स्वभाव बाबाजींचा आहे। भगवान जाज्वल्य अधिष्ठान बोरेश्वराचं अधिष्ठान आहे। शिवरात्रीचा पर्व काळ आहे। या पर्व काळावर आज मृदंगाचार्य जुनेच परिसरातले आमचे मित्र आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम आणि भजनी मंडळी जुनी सात्विक माणसं आहेत त्यांनाही प्रणाम करतो। नोकरी व्यवसायामध्ये तलाठी क्षेत्रात असताना सुद्धा संप्रदायाचा वारसा अंतःकरणात ठेवतात आमचे गव्हाणे साहेब सुद्धा आहेत, पाले मामा आहेत। त्यांच्यासोबत गोड ज्यांनी चाल म्हणली समिंदर महाराज असतील, आमचे मृदंगाचार्य भागवत महाराज असतील, आदी करून सर्व मस्तक माझा पायावरी अवारकरी संतांच्या सर्वांना प्रणाम करतो। उपस्थित या ठिकाणी असलेले माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे साधक सर्वांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम। तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून आलेल्या माय मावल्या पुरुष मंडळी, तरुण आबाल वृद्ध, तुमच्या चरणी सुद्धा कपाळाचं कातड निघेपर्यंत प्रणाम। का? दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिऱ्हाईक किती आहे सांग। दुकानदाराचा देव गिऱ्हाईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो। सगळे गाथे पाठ केले ते म्हणला मो कोणी ऐकतच नाही। म्हणलं पपेच माईल सांग काय किंमत आहे त्याला? अहो आम्हाला किंमत यांच्यामुळे। पक्वाद्यान कधीच म्हणायचं नाही मल्लय चांगलं वाजित आहे ते, गायकान कधीच म्हणायचं नाही मल्लय पाठांतरे, म्हणणं खरी मग। आणि कीर्तनकारान म्हणायचंच नाही मी लय शहाणा आहे, सांग नाही येड्या बाबळीत कीर्तन। आपल्या तिन्ही लोकांचा देव कोण असेल तर महाराज हे पक्वाद्या, गायक आणि कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार, प्रवचनकार, आम्ही सगळे जर शोभून दिसत असतो तर तुम्ही श्रोत्यांमुळं। म्हणून 700 वर्षापूर्वी पाठांतर करणाऱ्याच्या अंतःकरणात असा गग्गा येऊ नये, अहंकाराचं गंडल येऊ नये म्हणून माझ्या आळंदीतल्या मालकानं लिहून ठेवलं होतं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती। कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो, प्रत्यक्ष बोरेश्वर आहात तुम्ही। कथा कीर्तनात असताना तुम्हालाही प्रणाम। विठ्ठला तुझा विसर न व्हावा देवा, तू चित्तात राहावा आणि मी आवडीनं तुझं गुण गात राहावा। आवडीनं देवाचं गुण गाल्यातला फायदा किती मोठा आहे बघा, किती मोठा फायदा आहे। गुण गाणं म्हणजे भजन करणं। भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही, भजन करण्यासाठी प्रांताचा संबंध नाही, भजन करण्यासाठी कालाचा संबंध नाही, भजन करण्यासाठी जाग्याचा संबंध नाही। मसनवाट्यात केलं तरी भजनच आहे, झोपड्यात केलं तरी भजनच आहे, महालात केलं तरी भजन। मीराबाईनं महालात केलं, मीराबाईनं महालात केलं, शबरीनं जंगलात केलं, शबरीनं जंगलात केलं, जनाबाईनं दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून केलं, जनाबाई नामदेवरायाच्या घरचे दाशिना मयाची मनोनिया दास्यत्व सेवा करून भजन केलं, जाग्याला काही समज। आणि मीराबाई मेवाडच्या राजाची कन्या, 12,500 एकर जमीन। जरसे कानाचा मळ काढून ऐका ना, 12,500 एकर जमीन जिच्या बापाला, एवढ्या श्रीमंत बापाची पोरगी भजन करीत होती हा। आणि बापाला 22,000 पगार, तर त्या घरातल्या बाया जशा रंगाची साडी तशाच चपला। हो, स्वयंपाकघरात किचन मध्ये घालायची चप्पल वेगळीच, हॉल मध्ये घालायची चप्पल वेगळीच। म्हणलं बाई इतक्या चपला? हो आमच्याकडे प्रत्येक कामाच्या चपला वेगवेगळ्या आहेत। म्हणलं महाराज घरी आल्यावर एखादी हाणायची आहे का? नाही म्हणले तशी चप्पल नाही, असलीच सांग म्हणलं मग काळं करतो लवकर इथून अशी।
म्हणजे काय 12,000 एकर जमीन, एवढ्या घरची मुलगी महालात. त्याची काही हे जाऊ त्या जनरेटरचं वास यायला तो. हो ते हो हा मळी मळी ऊसाची मळी मळीचा याला होय. अचानकच सुटला आपल्याकडे ते मळीचा येऊ द्या, पण त्याचं काही जळून बापा. नाही नाही हो नाही बोरेश्वर ते होत नाही तसं काही. भेवा हो जवळ मक्का लावल्यावर काट्या लावल्या पाहिजे. चुकून एखाद्याचं जनावर सुटलं तर कंस छानीत ते विठाला विठाला. आमचे कॅमेऱ्यावाले पोर हे चांगले आहेत, आजू असतील त्याचे मित्र आदी करून सर्व संप्रदायाचा प्रचार करते, त्यांनाही धन्यवाद. देवा मी आवडीनं तुमचं गुण गावा. काय गुण गाण्यातला फायदा? बर गुणगान करत असताना जातीचा संबंध नाही. सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नावे. गुणगाण्यातली ताकद सांगतो. 22 वर्षाचं पोरग आहे बाबा, दुसऱ्याची वरात पाहिली. लग्न झाल्या वरात निघती ना, वरात पाहिली आणि वरात पाहिल्यावर अंतःकरण खचलं. अंथरून केलं, अंगावर पांघरून घेतलं आणि झोपी गेलं. 3 दिवस उठलंच नाही. माईने विचारलं उठणं, बापाने विचारलं उठणं, ऐकत नव्हतं, नको म्हणत होतं आणि पडत होतं. लक्षात आलं माय बापाच्या हाथुरणातल्या हाथुरणात मरू शकते, याला पर्याय करावा लागतो उठवायला. मग कोणाला बोलवा? मोठ्या माणसाला बलीला. कोण मोठी माणसं? याचे वडील ज्याचे इथं काम करीत होते, बापाचा मालक मोठा माणूस होता. मोठा माणूस. त्या काळात 200-400 एकर जमीन होती. गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, गोपीचंद लावलेला, भारदस्त पटका, आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, मस्त आल्या गेलेल्याची सोय करणारा. असा मोठा नव्हता, दुसऱ्याच्याच घरी बरस करीत चहा प्यायला जाणार. हो त्याच्या दारात दात घासीत गेले मग त्याला म्हणावंच लागतं धोतोंडन प्याच्या. असे काही काही बँकेत कोटीन धोत्राल गाठी हे जिवंत भिकारी. हो पैशाच्या थाप्या आला तू, थाप्यात नुसत्या थाप्या. आणि गोरून कावळा जाऊ द्याला नाही. नुसत्या हाते नुठवी काढ, उष्ट्या हातानं कावळा वरून जाऊ द्याला नाही. आणि ते म्हणतो आपल्यासारखा मोठा कोणीच नाही, चुलीत घालायचं तुला. विठाला विठाला. श्रीमंत माणूस आहे. काम करता करता गड्याकडे पाहिलं, विचारलं रामभाऊ. जी मालक. जी जी. चेहरा जरा नाराज आहे तुमचा, आवाज करा मोठा. जरा त्रासच द्यालेत माणसं आता. तरी मी फोन उघडी न हो. जिथं कीर्तन आहे तिथं उडी टाकायलेत, बेजार करायलेत. किती पुरणार एक माणूस? किती जळकोटला होतो आता दुपारी. मग फोन केलता मागाशी बाबा. का पळत पळत आलो एका जाग्यावर, आंघोळ करून पुन्हा कपडे बदलले. आंघोळ याच्या करता मी काय मोतील नव्हतं गेलो, पण तितकंच गरम पाणी अंगावर घेतलं की जरा तरतरी तितकी आपली. काही माणसं विशिष्ट प्रकारचं पाणी प्यायल्यावर वचवच बोलत येत, आपल्याला तर ते पेता येत नाही. त्याच्यामुळे असंच आंघोळ गिंघोळ करूनच आपलं वचवच बोलायचं. विठाला उगाच दाबून चोपून आवा आणायचं आपलं चला. आणि इथं बसलं की मालकाची ताकद भेटती. आणि पुन्हा एक ताकद सांगतो, इथं बसलेल्या सज्जन श्रोत्याचा आशीर्वाद वक्त्यावर पडत असतो आणि त्या ताकदीनं वक्ता बोलत असतो. बाजूला गेल्यावर काय ताकद आहे वक्त्याची? कासवीच्या पिला दृष्टीचे भोजन. फिरत फिरत कासवाचे पिलं येते आणि आईच्या डोळ्यात पाहिलं की न पेताच हवे अंग संग भेटी. खेटायचं काम नाही तरी लेकरायचं पोट भरतंय. तसं श्रोत्यांच्या आशीर्वादानं वक्त्याचं पोट भरतंय. विडाला काय झालं रामभाऊ? गुणगाईन आवडीन सांगतोय, मालक 3 दिवस झालं पोरग उठत नाही. का हो? बोलत नाही, सांगत नाही. तेवढा माणूस गड्याच्या घरी गेला हो. मोठं कोणाला म्हणतात माहितीये का?
देवानं अब्जानं श्रीमंत करावा आणि त्यानं गरिबासाठी थोडासा वेळ काढून त्याच्याकडे जावा, त्याला श्रीमंत म्हणतात, त्याला श्रीमंत म्हणतात. मोठा माणूस गड्याच्या घरी आले, बाईनं पाहिल्याबरोबर आवाज दिला, बाळा दादा आलेत आपल्याकडं. त्या आथरुणातले आथरुणात रडत होते, कशाला यावा एवढ्या मोठ्या माणसानं. गेले आवाज द्यायला उठत नव्हतं, उकसाबुकशी रडू लागलं. श्रीमंत माणूस त्याच्या अंथरुणाच्या कडीला बसला, 200-400 एकर जमीन, त्या काळातला भारदस्त माणूस. मानाखाली हात घातला, उठिलं, तोंडावरलं पांघरून काढलं, हृदयाशी धरलं, ढास 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 रडू लागला. का रडतो, काय दुःख आहे? मालक काय चूक केली असेल देवाची, देवानं पुरुषार्थ दिला नाही. मला सौंदर्य दिलं, शरीरयष्टी दिली, ताकद दिली, पण पुरुषार्थ दिला नाही. ते पोरग क्लिंबे होतं, ते पोरग नपुसक होतं. मालक एक जणाची वरात पाहिली, त्यावेळेस विचार केला, काय जीवन आहे आपलं. मोठी माणसं मोठी असतात सज्जना. तुला दुःख काय? काही नाही म्हणे. ही गोष्ट आता आईला माहीत झाल्यावर आई नाव ठेवणार. आमच्या पोटाला दगड आला असता तर बरं झालं असतं, तू का आलास. बाप नाव ठेवणार, मित्र गोत्र नाव ठेवणार, सोयरे धायरे नाव ठेवणार. काय म्हणून जगायचं मालक. मोठा माणूस आहे, वारकरी माणूस आहे, गुणगाईन आवडी सांगतोय. वारकऱ्यानं सांगितलं, बाळा अरे खालचे नाव बी ठुतेत, मोठ बी म्हणतेत आणि वेळ प्रसंगी वाभाडे बी काढितेत. खालच्या याच्यानं कुणा आधी लागू. खालचे म्हणजे आग्या मावळाच्या माश्या येतात. धुपण आणलं की कांदा काढू देतात आणि रस्त्यानं गण लावलेलं चाललं की त्याला डसतेत. खालचे माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या येतात. यायनं चांगलं म्हणलं का वाईट म्हणलं का तू काय वाईट होत नाहीस, आणि चांगलं म्हणल्यावर तुझाही तुझ्यात पुरुषार्थ येत नाही. तुला विश्वाचा मालक आपलंस करीन, पण मी सांगतो ते ऐक. काय करावं लागेल, उद्यापासून माझ्यासोबत भजनाला चल. चाललं त्या वारकऱ्यासोबत भजनाला. तिकून म्हण लागले, इकडे किंमत नाही म्हणून भजनात घुसलो. माणसं का साधे असतात का? पण त्या निष्ठावंत वारकऱ्यानं सांगितलं, कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी ज्या पंढरपुरातल्या मालकाचं नाव सांगितलंय त्या मालकांचं तुला आवडीनं भजन करावं लागेल. आणि मोठ्या माणसाच्या शब्दावर मान ठेवला आणि आवडीनं भजन करीत राहिला. आवडीनं गुण गाणे म्हणजे भजन करणे, आवडीनं. मात्र परमार्थ करत असताना आवड पाहिजे. अहो तुम्ही काही बी करा, आवडच लागते. ज्याला शेतीवर इमाने इतबार आवड आहे का, तोच उत्पन्न काढू शकतो. आणि नुसती शेतीनं आवड नाही, गप्पा सांगतो नुसत्या. यावर्षी आभाळ फाकलं, जमीन फाकणार आहे, तू मधात जाणार आहे. नुसत्या फाकाफाकीच्या गोष्टी करतो का सोंबळ्या तू. हा पावसाचं नक्षत्र कोणतं याची अक्कल नाही याला, आणि नुसत्या शेतीच्या गप्पा आणि तू उठावून शेळ्या सांभाळतो नुसत्या. त्याच्याविषयी आवड असली पाहिजे. आवड असली की आपण ज्या क्षेत्रात आवड ठेवली त्या क्षेत्राची एक ना एक दिवस भाऊ आपल्यावर कृपा होती आणि ते मग आपल्याला मोठं करीत असतं. पण आवड पाहिजे. आवड गुंगा पण आवडीनं गा. सांगणारा मेला. ज्यान भजनाला लावलं का भाऊ ते मेलं म्हातार. लोकायला वाटलं म्हातार जिथं होतं तोर का आता भजन करीन आवडीनं. हे मेलं की संपलं. अंत्यविधीला गेलं, त्या म्हाताऱ्याला भडाग्नी दिल्यावर घरच्या लेकरापेक्षा जास्त रडलं. ढास 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 रडवा. गेलात मालक. आणि अग्नीची शपथ घेतली, मालक तुमचं जसं शरीर या लाकडात जळालं तसं हे शरीर जळेपर्यंत पंढरपुरातल्या मालकाचं भजन आवडीनं करीन. आवडीनं करीत राहिलं. एके दिवशी देह समर्पित केला, अंत्यविधी झाला. परिणाम सांगू, बाबा पाटील विमान नेण्यासाठी आलं. विमान आणि वैकुंठात गादी भेटली. वैकुंठात तर वैकुंठात गादी भेटल्यावर भोवताल पाहिलं, खुर्च्यावर वैकुंठातल्या लोक बसलेले होते.
पण पलीकडच्या कोपऱ्यावरती मथार बसलेलं होतं, ज्यानं भजनाला लावलं ते उठून तिकडे गेलं आणि पाय धरले. मालक तुम्ही इथं आलात? ते म्हणले मी तुला भजन करायचं सांगितलं तर तू इथं आला, तर तुला सांगणारा नरकात कसा जाईल? तुला भजन करायचं कोणी सांगितलं? मी. मग मी तुला शिकल्यावर तू जर इथं आला असेल, इतकं तुझं पुण्य आहे, तर तुला सांगणाऱ्याच्या गोळ्या थोड्या संपलेल्या आहेत. मी पण इथं आलो. रडू लागलं. मालकानं विचारलं आनंद अश्रूचे का दुःखाचे? अश्रू दोन असते. गरीबाचं पोरग जिल्ह्यात पहिलं आलं, मायबाप ऊस तोडायला जात होते आणि जिल्ह्यात शाळेत पहिलं आलं. त्याच्या मायबापाचा सत्कार करायला शाळेत बोलिलं. मायबापाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. कोणतं पाणी? आनंद अश्रू. आनंद अश्रू होते, आनंद अश्रू. कारण आमची किती गरिबी, पण काय लेकरू शिकलं, मायबापाचा मान वाढवला, आनंद अश्रू. तसं त्या वारकऱ्यानं विचारलं, अरे बाळा तू जे रडतोस इथं स्वर्गात आल्याचा आनंद का दुःख, नेमके कसले अश्रू? ते म्हणले इथं आलो तो आनंद मला लिहिता येत नाही, पण थोडस दुःख आहे. मी वरी आलो हे निंदा करणाऱ्याला काय माहित? गुणगायीन आवडी याच्यावर सांगायलो ना, निंदा करणाऱ्याला काय माहित? तर ते म्हणले आता लोक तू कोणी पण निंदा केली असेल, पण इथून पुढे निंदा करणाराची काय मायवेली? रावणाला 80,000 बायका होत्या, ते पण तू निंदा करणार नाही. काय बोलायले म्हणे मालक तुम्ही? ऐक म्हणले, पंढरपुरातल्या मालकानं तुझ्या आवडीनं भजन गाण्याची दखल घेतली आणि तुझं नाव गाथ्यात नेऊन घातले. गाथ्यात कानो पात्र खोदू पिंगारे, कानो पात्र खोदू भजनिया भेदू हरीचे पायी, कानो पात्र खोदू पिंगारी तो दादू. हा क्लिंबे होता, हा नपुसक होता, हा तृतीय पंथी होता. किती मोठा महाराज आला आणि ते म्हणला मी अभंग म्हणायचा नाही. पंढरपुरातले मालक म्हणले तुला पैठणच्या तळ्यात दाबीन सुंबळ्या, माती हो देणार नाही, तुला माशा खाल टाकून देईल त्याच्यात. कोणाची मायवेली? हे अभंग कट करायची का? त्याचं नाव पंढरपुरातल्या मालकाने मधात घातलंय. आवडीनं गुण गायलं. आज त्याचं भारतातल्या सगळ्या कीर्तनकारायला सकाळच्या अभंग म्हणत असताना त्याच्या नावाचा उल्लेख करावा लागतोय. ताकद कशाची आहे? गुणगायीन आवडी, गुणगायीन आवडी, गुणगायीन आवडी, गुणगायीन आवडी. माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जर त्या बाळानं गुण गायल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं दखल घेतली तर आपण आवडीनं भजन केल्यावर आपली दखल का घेणार नाही? म्हणून देहूतले मालक म्हणले देवा आवडीनं त्यानं गुण गायल्याच्या नंतर त्याला तू इतकं खांद्यावर घेतलंस, मला दुसरं काही नको. गुण गायीन आवडी. पुन्हा एक पुरावा आहे का? भगवान बोरेश्वराची उपासक एक बाई होती. भगवान शिवशंकराची उपासक, भगवान विटेवरच्या मालकाची उपासक एक बाई होती. बाई तिल माग कोण नाही, पुढं कोण नाही, एकटीच बाई, एकटीच. आवडीनं देवाचं भजन करण्यासाठी काय सांगितलं नाही मालकानं, फक्त अंतकरणात भाव लागतो. देवा कारणी भाव तस्मा काही न लगे
भावची कारण तुका मने आन विठोबाची. फक्त भाव पाहिजे त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेटी. श्रद्धेनं त्या मालकाच्या पायावर डोकं ठेवलं, मिठी मारली, खांदा आहे आपल्या ते खांद्यावर घेते. बुरे खाय भिल्लडीची उष्टी बोर खाल्ली शबरीची. उष्टी बोर भाव होता तिचा भाव. पोहे सुदाम देवाचे. काय देवाच्या पत्नीला पोहे येत नसावा, पण सुदाम देवाच्या पोह्यामाग भाव होता. भाव त्याला फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. पैशाची काय कमी, आपल्याला किती द्यायचे त्याच्या हातात आहे भाऊ, आणि त्याला काय पैशाचा ताण आहे. त्याला फक्त प्रेमाची उणीव आहे, आणि प्रेमानं आवडीनं भजन केलं की मात्र ती माणसं आवडतात. बाई होती एक बाईचा व्यवसाय सांगू काय होता. रान खुरपीत नव्हती, भाजीपाला इकीत नव्हती, किराणा दुकान नाही, सोन्याचं दुकान नाही, खता औषधाचं दुकान नाही, आडत दुकान नाही. बाई वेश्या. बाई कोण होती? वेश्या. नाव सांगता येईल तिचं? किती महाराज फुकल्यावर सुधरतात. शिवपुराण ऐकायला वाटतं तुम्ही? हो, घाला बाळू महाराजाला गोळी एखादी. तिचं नाव आहे महानंदा. विडाला विडाला आणि हे बरं वाटतंय मला ऐकून. जे ध्यानात धरीत नाहीत ना ते आमचा फायदा असतो. कारण तुम्ही लय हुशार झाले ना तर आमच्या महाराज लोकांना मुंबईला जावं लागेल इटा उचलायला. मग तुमचं काम कसं पाहिजे? चोर पंक्चर. दुकानात गेल्यावर पंक्चर गवसन, आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहीन. असे चोर पंक्चर तुम्ही पाहिजे. मग धकत आमच्या लोकांचं सुख सांगतात. राजा परीक्षिती कोहर क दळायला बिड्या ओढू. गुण येण्यासाठी अधिकारी लोकांचं ऐकायचं. तह गुण येत असतो, तह गुण. हो, चालू भागवतात एक जणाचं धोतर हालू लागलं. मी म्हणलं काही गुदगुदी आता मुंग्या साखरे अंडा सावत असं धोतर हालू लागलं. आणि भागवतातच सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे धोत्रा खाली तंबाखू चोळून हे नाथ नारायण वासुदेव. आणि याच भागवत ऐकल्यावर त्याला तर नरक, पण तुम्हाला तो महानरक. विठाला या संप्रदायात फक्त चौकटीत वागणाऱ्याला किंमत आहे. चौकटीची ताकद सांगू तुम्हाला. कापूस तुम्ही मार्कआउट करूनच लाईत असताना. मार्कआउट आमच्याकडे त्याला रेघाट म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते? मार्कआउट. फुल्ली पटा पद्धत, मग चौकोनी पद्धत, पण फुल्ली. एक बाई अशीच होती भोळी. फुलीवर एक दाना लावायची, त्यो लावता लावता 2-3 सारख्या खाली पाडायची. अशी जण जिला काय आता गौऱ्या लावताय ना, तर ती म्हणली मी धिडे करीते. पिठाचा नाश करशील बाई, राव दे तू कशाला तिकडं. हो, पिठल्यातले गोळे फुटन म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं मी तसाच दूध पितो मंजुळा, तू दुधाला खराब करून टाकशील, ते नको करू तू. त्याला येत असतं काय कुठे. ती लागली सरकी लाल, सारख्या सांडू लागली. पण काही फुलीत लावल्या आणि काही मधात पडल्या.
आता फुलीत लावल्या कराळा उतरलेला होता, त्या मार्कावरनं माती कोरडी झाली, त्या जरा उशिरा निघल्या आणि त्या खाली पडलेल्या आधार पडल्या पटकन शितुडे आले, निघल्या बी ह्या दाबल्या, हे जरा उशिरा निघली आणि फुलीच्या बाहेरची लवकर निघली. मग मधल्या फुलीतल्या कापसापेक्षा मधल्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात? आढाव. आढाव आडनाव नाही, हे आढाव झाड. आढाव आढाव झाडाव झाड उगत त्याला काय म्हणतात? मांडगुळ. मांडगुळ. हो, ते खालून पाणी प्याले हे त्याचं रक्त हाणायले. हो, हे त्याचं रक्त हाणायले, त्याच्या आशेले मांडगुळ काय काय ना बापा बापा त्यानं कमवायचं आणि हो सारीतच चालला सगळं. हो, 13 कम 85 90 कम 87 100चे 60 आणि व्यापाराचा थाट असे लय सुंबळे होतो आले काय काय लय लय. मग काय झाड कोळपायला पाठीलेलं जरा बरं होतं. ते म्हणला फुलीतल्या झाडापेक्षा हे जोरदार आहेत. ते आलं की कोळप उचलायचं. कवर उचलीन कोळप एवढं होस तर, एवढं होस तर. आणि याच्या वरचं झाडाचं कोळप जर उचललं तर खडेल दिशरूम न दाडाला लगेच संभाजीनगरला द्याला खालची हानोटी बसवायला. डॉक्टरनं म्हणले इथं कसं काय पड, कोळप उचललं की रूम न लागलं. मालकाल फोन केला, मग खालचे दात पडले. ते म्हणले कोळप काऊन उचललं? ते म्हणला मधात काय झाड. मग मधल्या बिनकामी झाडासाठी काऊन दात पाडले? मी नाही पैसे दे. मधले झाड काय कामाचे रे आढाव? हे काय कामाचे आढाव झाड? याच्यासाठी तू हे दात पडले ना. फुल्लीतलं झाड बारीक बी असू द्या पण खत असतंय. फुल्लीतलं झाड बारक बी असू द्या तरी त्याला फवारा असतोय. फुल्लीतलं झाड बारक बी असू द्या त्याला खुरपण असतंय. आणि आढावाची दया केली की दाथड पडत येत. आढावाला किंमतच नाही. हा, तसं संप्रदायात आचरणशील लोकांना किंमत आहे. आढावायला किंमत नाही. कुठं उगते बेसरमायसारखे, त्याला कुठं किंमत असती का? आणि आढावायच्या नादी लागणारे नंबर 1चे बेश्रम, ते पण नंबर 1चे बेश्रम असते. सात्विकाच्या मुखातून हरिकथा त्याच्या मुखातून ऐकायची. तो वैष्णव असला पाहिजे, तो वारकरी असला पाहिजे, पंढरीची वारी करणारा असला पाहिजे. हो, मस्त पाकिट घेतून पैठणच्या वारीला पण येत नाही. त्या दिवशी श्राद्धाचं कीर्तन आणतो. यम तुला किती हानीन सुंबळ्या, इतकी जागा ठवाचा नाही लाल करायची. पाकिट घेऊ घेऊ कीर्तन करतून षष्टीच्या दिवशी इकडं एक म्हातारी मेलीन. म्हणले आज तुम्ही मोक्षाला जाईन. म्हातारी म्हणली तू ह्यामुळेच मी नरकाला जाणार. मी जाणार होते मोक्षाला पण पानछटा तू षष्टीच्या दिवशी मोहश्राद्ध घालायला, तू ह्या पापामुळे मी नरकाला जाणार. दोघाशी पतन सारिखेची केले पापजीने दिले अनुमोदन. दोघाशी पतन सारिखे. मला अडचणीत हात घाला वाटत नाही. इचू निघत येत. सोपं सोपं बोलायचं कशाला? हमन ब्रह्मन मायान. हो, काल खाल्लेल्या भाजीचा मेळ लागन ब्रह्म सांगायला. विठाला संप्रदाय करण्यासाठी तात्विक लोक लागतात. जातीत समान नाही. वेशावतीबाई वेशा, नाव महानंदा. महाराज तत्वानं वागणाऱ्या लोकांकडे पंढरपुरातला मालक, काशीतले मालक वागले. खाटीक कोणाला म्हणते? मुसलमानाला. मुसलमानातला खाटीक कोण? जो मांस कापतो, खाटखुट करतो, त्याला खाटीक म्हणतात. बर ठीक आहे, तुम्ही जरा देवाला पाणी घालता घालता खाटीक म्हणला इकडे या तर बोलतान का त्याला? मानतात तुम्ही खाटकाला? नाही. पण पंढरपुरातला मालक खाटकालाच मास शिकू लागला. सजन कसाया इकू लागे मास, माळ्या सावत्याशी खुरपू लागे. डॉक्टर साहेब तो खाटीक होता पण इमानदार होता. त्याचं तत्व काय? काय किलो आहे? एवढ्या किलो आहे. हे घ्या पैसे, टाक पैसे. खाटीक म्हणायचा किती? 2 किलो. 2 किलोचे पैसे दिले का? हो. मग घ्या तुमच्या हाताने मोजून. ते नालायक 3 किलो नेत होतो.
योहार इमानदार. पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं खाटीके पण इमानदार आहे रे, हे माणसं याला मारतील. देवाने विचार केला मोजायला बसावं तर मला श्रुती मानणार नाही, मला संत येड्यात काढतील. म्हणजे त्याच्या तराजूतलं जे माप होतं का तो मापच देव झाला, माप देव झाला. ज्यानं जितके पैसे दिले तेवढंच वजन होत होतं, आणि ज्यानं जास्त पैसे दिले की पुन्हा दगड फुगत होता. म्हणजे बघा, सज्जन माणसाचा संसार खाटकाचा पण मातीत जाऊ देत नाही. पण काय पासा पाहिजे, तो सज्जन पाहिजे, त्याला सुद्धा मातीत जाऊ दिलं नाही. इतका कृपाळू आहे पंढरपुरातला मालक, एवढा कृपाळू, एवढा कृपाळू. तो जात बघत नाही, त्याचं फक्त वागणं पाहतो, वागणं. उत्तम कुळी जन्म आणि क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्म झालाय आणि वागतो वाईट, बुडविले कुळ उभं येता. अख्ख्या कुळाला मातीत घातलं त्या बडव्यानं. विठाला विठाला परमार्थ कमी दुसऱ्याचेच वाभाडे काढतो. तुला कोण सांगितलं उकांडे उकरायचे? काय गरज आहे तुला ते उकांडे उकरण्यावर? तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचं इचकीनं या लोकायला कालांतराने बायकोचे कपडे धुवायची वेळ येत असते. हा, म्हणून दुसऱ्याचं नाही इचकायचं. आपण इचकायचं असेल तर पंढरीतल्या मालकाचं इचका, इचकायचं असेल तर अष्टादश संतांचं इचका. निंदात्वा स्तुती करावी देवाची आणि कीर्तिमानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. हेवा नालायक लोकांचं इचकिण्यात आपला अमूल्य वेळ कशाला मातीत घालायचा? विठाला विठाला व्यवसाय विषयचा शिवचरित्र शिवरात्रीचा पर्व काळ, याच्याकरता तो प्रसंग ऐकून जुळवतोय. आपण जो पर्व काळ असतो त्या पर्व काळावर बोललं पाहिजे. वारी आली की कीर्तनकारानं श्राद्धाचं कीर्तन जरी केलं तर 5 मिनिटं वारीवर बोलायचं, वारीवर बोलायचं. रामनवमी असेल, महाशिवरात्री असेल, असे काही सण असतात, संतांचे उत्सव असतात, संतांचे समाधी सोहळे असतात. या उत्सवाच्या प्रकरणात 5-5 मिनिटं 15 दिवस त्याच्यावर बोललं पाहिजे. त्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदायातला कीर्तनकार समय जाना असा शास्त्राचा पुरावा आहे. नितांत आहे. चला, वारांगण आहे, वेश आहे. नियम काय होता सांगू? ज्या पुरुषाला रात्र दिली त्याच पुरुषाला रात्र असायची. जगात एक पोतभर घेऊन जरी सोनं घेऊन आला तर त्याच्यासाठी ती म्हणायची, तो माझा कामुक म्हणून त्याला स्वीकारलंय. आता तू एक पोतभर जरी सोनं आणलंस तर आजची रात्र तुला भाऊच समजील, आजची रात्र तुला बाप समजील, आजची रात्र तुम्हाला पोटचं पोरग समजील. या तत्वावर आरूढ असलेली वेश्यावती, या तत्वावर आरूढ. एक नियम आहे का? पुढचा नियम आहे का? 15-16 नियम होते तिचे, हे सगळे सांगत नाहीत. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आता तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर येतात, आता पुन्हा सांगायचंच काम नाही. सगळ्या गोळ्या एकखट्या हे सांगत असते. एक दुपारी घ्या, रात्री घ्या, जेवणाच्या अगोदर एक घ्या, जेवण झाल्यावर घ्या. आणि जर पेशंटनं सगळ्याच उकलल्यानं सगळ्यात मधात टाकले तर पुन्हा जाणं डॉक्टरकडे. आहे की रिॲक्शन येईन का नाही? म्हणजे सगळे नाही नियम सांगत, 1-2च ऐका ना. हो, पुन्हा एक नियम होता. सूर्यास्ताच्या अगोदर जर कोणी दारात आला आणि त्यानं काम तृप्त करण्याची इच्छा केली तर त्याला तिचं दार उघडं असायचं. सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा जरी आला तर त्याला म्हणायची दारात थांबायचं नाही. सूर्यास्त झाला, सूर्याचं बिंब मालवलं की तिने एक आंघोळ करायची आणि स्नान करून तुळशीची माळ हातात घ्यायची. आणि ती माळ हातात घेतल्याच्या नंतर पंढरीतल्या मालकाचं नामस्मरण, बोरेश्वराचं नामस्मरण म्हणजे काशीतल्या मालकाचं नामस्मरण ती नाचून करायची, नाचून करायची, नाचून. आणि एक विरंगुळा म्हणून तिनं जीवनात 2, एक पक्षी आणि एक पशु पाळला. गुणगायीनं आवडी सांगतोय, शिवरात्रीचा पर्व काळ आहे. पशु पाळला वानर, माकड होतं एक, आणि पक्षी पाळलं कोंबड. एकच कोंबड आणि एकच माकड. चांगल्याच्या सानिध्यात राहिलं त्याचं बरं होत असतं. महाराज
पंजाब भाऊ हजारो हजारो एकरवाले माणसं मेले, किती लोकांनी त्याला ध्यानात ठेवले, किती लोकांनी ध्यानात ठेवले का? हे चांगल्याच्या सानिध्यात राहत नव्हते म्हणून ध्यानात नाही. वाघ्या नावाचं कुत्र छत्रपतींच्या सानिध्यात राहिलं. आज चंद्र सूर्य येतोपर्यंत इतिहासात वाघ्या कुत्र्याचं नाव आहे दादा पाटील. का? ते कुत्र चांगल्याच्या सोबत होतं म्हणून संगत सज्जनकी करले. याच्याकरता चांगल्याच्या सोबत राहिले की त्याचं नाव वाढत असतं, नाव वाढत आहे. महाराज वारकरी संप्रदायामध्ये चातुर्माशी महाराजांच्या आश्रमावर कुत्र होतं पंढरपूरला. महाराजांचं नाव चातुर्माशी महाराज, त्यांच्या आश्रमावर कुत्र होतं. आणि एकादशीचा वाद झाला. एका पंचांगण टाकली उद्याची, एका पंचांगण टाकली परवाच्या दिवशी. धरावा कोण आहे? जे एकादशी धसते त्या वारकऱ्याला संभ्रम, उद्याची धरावची का परवाची धरायची. सगळ्यांनी निर्णय केला, म्हणले चला पंढरपूरला चातुर्माशी महाराज आहेत, आपण त्याला विचारू. तर ते काही घरी नव्हते, गेले असतील कुठं कार्यक्रमाला, फोन घेऊन नव्हते तवा. तर त्याच्या शिष्याने विचारलं काय का? शिष्य नाही, आश्रम झाडणारा सेवक होता. आश्रम झाडायचा काय काम आहे? काही नाही म्हणले, आम्हाला एकादशीचा वाद आहे, उद्याची धराव का परवा. आणि मग आमच्या मालकाकडे कसं काय? म्हणले चातुर्माशी महाराजांनी सांगितलं उद्याची तर उद्याची, ते म्हणले परवाची तर परवाची, आणि ते म्हणले पंचांग सोडून तिसरी धरा तरी आम्ही तिला मानू. मग ते म्हणले आमच्या महाराजावर तुमचा विश्वास आहे ना? मग आमचे महाराज कॅलेंडर पाहत नाहीत, आमचे महाराज कोणाचं पंचांग पाहत नाहीत, आमचे महाराज त्याचं कुत्र जे दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरते. कल्पना करा, चातुर्माशी महाराजाचं कुत्र जर पंचांगातला वाद मिटित असेल, कुत्र जर इतकं ज्ञानी असेल, तर हे कुत्र ज्याच्या संगतीत राहिलं ते किती ज्ञानी असतील विचार करा तुम्ही. संगतीत चांगल्याच्या राहिलं की कामच होत असतं. तुम्ही कधी लक्षात ठेवा, कधी लक्षात ठेवा, कधी. तेव्हा ज्या विहिरीला चांगलं पाणी आहे का, त्या विहिरीच्या बांधावर एरंडाईनं उगायचं. ऊसाला पाणी दिलं की एरंडाला ओघुळा आपण मग त्याच आला. पण एरंड आटलेल्या विहिरीच्या भोवताला उगते, तिच्याच छापी भिजवायला पाणी नाही, तुला काय सोमल्या, तिचाच मेळ नाही, तुला काय. नाही तर एरंडाला पाणी दिलं की ओघुळ एरंडाला जातोच, ऊसाला पाणी दिलं की आपण मग त्यात मोठ्याच्या सानिध्यात राहिलं की होत असतं. माकड आणि कोंबड पाळलं, डोळे झाकून हातात माळ असायची आणि हातात माळ घेऊन मोठ्या आवडीनं भजन करून पदन्यास करायचे. पदन्यास म्हणजे नृत्य. महानंदा लोकात नाचली नाही, महानंदा चौकात नाचली नाही, महानंदा पटांगणात नाचली नाही. हो, माणसाय देखता बाई भागवतात जरी नाचत असेल तरी पापच. हा, कुलवान घराण्यातल्या बाईनं नाचताना आपली पाठ पुरुषानं पाहिलं की ती अख्ख्या कुळाला भ्रष्टता पाप असते, असं पुराण सांगते. गिरगावचा बाळ्या नाही पाहावे पुराणी विचार. बायकांनी भजन करताना नाचायचं, पण तुम्ही तुमच्यात तुम्ही असल्या पाहिजे. त्या मंदिरात फक्त तुम्हीच असावा तर पदन्यास करायचा. पदन्यास म्हणजे नाचणे. हा, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. आणि तुम्हालाही सांगतो, नाचताना स्त्रीची पाठ ज्या पुरुषांनी पाहिली त्याचं वाजलंच, वाजलंच. 250 मशाली होत्या दादा पाटील, 250 मशाली एक जणाच्या घरी, लोखंडाच्या नाही, 1.25 2.25 किलोची एक मशाल, अशा 250 होत्या. उजिडासाठी मशाली गावरान तुपात जळत होत्या. आणि 2 बायकाची नाचताना पाठ पाहिली, मरताना कांदान भाकर पण नाही भेटली. असंच मेलं थत्तरवरे करून. मी नाही ते, मी असं केलं म्हणजे मला समजत काय, ते मेलं ते. पाठ पाहिली पाठ. हो, माझ्या रयतेच्या राजाला आवडत नव्हतं स्त्रीनं नृत्य करणं, आवडत नव्हतं, आवडत नव्हतं. कुलवान स्त्रिया ज्या घरी, कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. आमची इथे एक भागवतकार आला आणि त्यानं बयाला उभं केलं. हा नाचा, महाराज आहेत ना, यायचे मोठे बंधू म्हणले महाराज आमच्या बाया ते दिवशी नाचत्याल, तुमची बायको घेऊन या इथं. म्हणजे तुमची कशी नाचती तसं त्या नाचत्यान, यायला अजून नाचायचं माहीतच नाही ना.
आणि मग तुमची मंडळी त्याला शिकीन. 7 दिवस थोत्तरच वरी केलं नाही भागवत्यानं. 7 दिवस खाली तोंड करूनच भागवत वाचिलं. पुन्हा काय त्याची मायवेली वरी तोंड करायला. अरे संप्रदायात विष पेरू नका, नरकाल जातान. विठाला विठाला मावल्या म्हणत्यान मेला काय आमच्या मुळावर आला माय, आम्हाला भजन करू देणं. डोक्यातलं काढून टाका. तुम्ही एका मंदिरावर कब्जा करा आणि त्या मंदिरावर माणूस आला की रूम नेरच आणायचा. तुम्ही तुमच्यात तिथं हरिपाठ तुम्हीच, काकडा तुम्हीच, गाथा तुम्हीच, ज्ञानेश्वरी तुम्हीच. आणि इतका नियम सांभाळल्यावर जर पंढरपुरातल्या मालकान तुम्हाला नाही किंमत दिली तर त्या पापाने गिरगावच्या बाळाला नरकात टाका. आरशासारखं पारदर्शी परमार्थ करावं लागेल. देखाव नाही करायचं. माझ्या माहिती काय महादेवाला बेल वाहतीन, ढवळे फुलं वाहती. एका बाबानं सांगितलं तेव्हापासून बापा पाया पडू देणत माणसाला, कोरडाच होऊ देणत. त्याला सर्दी होणी म्हणजे बरी आहे. हो, त्याला सर्दी होणी म्हणजे बरी. बाबा आमच्या शेजारणीनं पांढऱ्या फुलाचं झाड लावलं आणि ती बाई बिचारी 6ला उठती. मोठा व्यापनं तिच्या पाठीमाग 6ला उठती आणि 3:30लाच शेजारीनं आली चट फुलं तोडून नेले. म्हणजे शिळीचाच अवतारण, शिळीचाच अवतार पिराला सोडलेली. हो, चट फुलं तोडले महादेवावर वाहिले. म्हणली महाराज कशी झाली पूजा? म्हणलं चांगले दगड टाकलेस महादेवावर. बयान फुलं आहेत. म्हणलं चोरून आणले होतेस ना. पाणी 3 घातलं तो सकाळी 3लाच चोरलेस ना. देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागते. दगड नियमाच्या चौकटीत वागायचं.